मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्षाचं स्वागत आहे. आज कोरेगाव तालुका, कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी सर्व गाडा मालक चालक यांची वार्षिक जाहीर सभा होते आणि या सभेमध्ये राहुलभाई पाटील अडवले कल्याण हे काय म्हणाले ते बघूयात. जो अन्यायाविरोधात जो काही लढा आणि जी गोरगरीब शेतकऱ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून P3च्या लाईव्हच्या माध्यमातून नाना, खरं तर नाना जेव्हा आम्ही आमच्या काकांना बोलत असतो, नाना नाना करत असतो, पप्पांचे जे आमचे भाऊ असतात त्यांना, खरं तर एक आमच्या या सातारा पश्चिम मराठा परिसरामध्ये एक नाना म्हणून काका, माझा MM नाना म्हणून मला भेटला. तसेच त्यांच्या माध्यमातून विजू भाऊ, त्याच्यानंतर विनोद दादा झाले, वाईचे महेश दादा झाले, तात्या झाले, त्याच्यानंतर माझा भाऊ ब्रह्मा पैलवान झाले. माझ्या ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सौदापूर पासून दिल्लीपर्यंत ज्यांनी प्रवास केला, ही पेटा संघटना होती. बैलगाडा संघटनेच्या विरोधात जे बैलगाडा क्षेत्र आपलं बंद पाडलं होतं, असे माझे वडीलधारी इथे सगळ्यांच्या समोर आहेत. सौदापूरचे जे धनाजी तात्या, ज्या धनाजी तात्यांनी आपल्या स्वतःच्या चपला झिजवल्या या बैलगाडा मालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी. खूप लहान होतो मी, या मथुर मुले या महादेवाच्या आशीर्वादाने जो नंदीमाळा मिळाला, त्या मथुरच्या आशीर्वादाने हा सगळा कुटुंब इथे जमलेले सगळे बैलगाडा मालक, चालक, शर्यती शौकीन, शेतकरी वर्ग, युट्यूबर झाले, विकासदादा सारखे, वापस त्याच्यानंतर जे मोरे सरकार आहेत यांच्या आवाजाने युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या अखंड महाराष्ट्रभर जी प्रसिद्धी झाली, त्या प्रसिद्धीचं कारण फक्त ना फक्त ही सोशल मीडिया. खरं बोलायला गेलो, आज मुंबईमधनं मला या कोरेगाव परिसरामध्ये जी आपली अन्यायाविरोधात जी मीटिंग ठरली, त्या मीटिंगमध्ये कुठेतरी आम्हाला मुंबईचे प्रश्न घेऊन या सातारा परिसरामध्ये यावं लागलं. खरं तर आज जे बैलगाडा संघटनेचे आपले अध्यक्ष आहेत, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, त्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आज शेवाळे आबा. खरं बोलायला गेलो तर शेवाळे आबांसमोर भरपूर सारे आज प्रश्न, शेवाळे आबांच्या माध्यमातून विजू भाऊ आहेत, रोहित दादा आहेत. रोहित दादा, माझे काही प्रश्न आहेत, या बैलगाडा मालकांकडून आलेले आहेत. अखंड महाराष्ट्रभर मला जो प्रेम दिलेला आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, या विदर्भ असेल, मराठवाडा असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, प्रत्येक बैलगाडा मालकांच्या वेदना आहेत. त्या वेदना बोलायची, मला वेदनांच्या माध्यमातून फोनद्वारे मला जे काही गोष्टी माझ्या कानावर आल्या, मला सांगितल्या गेल्या का दादा, आम्ही बैलगाडा मालक आहेत, गरीब शेतकरी आहे, गरीब बैलगाडा मालक आहेत. आम्ही हे प्रश्न जे कमिटीवर जे अध्यक्ष आहेत, सदस्य, जी कोर कमिटी आहे, त्यांच्याकडे आम्ही मांडू शकत नाही दादा, आमच्या वतीने तुम्ही मांडा. खरं बोलायला गेलो तर चुकून जे आपले माननीय श्री उदयनराजे भोसले, खरं तर त्यांचं नाव घेतल्याशिवाय हे दोन शब्द मला जी बोलायची संधी होती ती अपूर्ण राहिली असती. खरं तर त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा चालू करतो मी का माझे काही प्रश्न आहेत. येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये जे काही घडामोडी घडल्या, अखंड महाराष्ट्रभर, देशभरात प्रत्येक गाडा मालकांना माहीत पडल्या, त्याच्यानंतर प्रत्येक जण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, प्रत्येकाला आपल्या जे काही मत मांडायचे असतील ते मत मांडण्याची चान्स दिली जाते. मत मांडल्यानंतर आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना, म्हणजे अखिल भारतीय ही भारतातील बैलगाडी संघटना आहे, संघटनेचे अध्यक्ष आहेत शेवाळे आबा, शेवाळे, बरोबर ना. आज मुंबईमध्ये आम्हाला कुठेतरी
तर मुंबईच्या आम्ही काय व्यथा होत्या. खरं तर आमचे बबलू दादा झाले, बंडू शेठ झाले, मिलिंद शेठ पाटील झाले, आमची संपूर्ण मुंबईची टीम आहे, ती टीम इथे आली. खरं तर जेव्हा बैलगाडी क्षेत्र आपला बंदीचा काळ होता, बंदीच्या काळाच्या आधी एक पुसेगावला मैदान झाला होता, लास्ट मैदान, शेवटचा मैदान. त्या शेवटच्या मैदानामध्ये सोने आणि राजा ही पेडगाववरनं मी 2 नंदी खरेदी केले होते. अक्षरशःने योगायोगाने बंदीचा काळ आला. त्या मैदानामध्ये त्या नंदीनी पहिले गट पास केला होता कडेनी, सेमी पास केला होता कडेनी, आणि फायनलला मला लगेच जुंपायला भेटली गाडी आणि 4 नंबर झाला. त्याच्यानंतर मी ती गाडी खरेदी केली. आणि काही काळामध्ये जो सोन्या मेन नंदी होता, जो दोन्ही साईड कडेनी पळणारा, तो योगायोगाने वारला. आज त्याच्या रूपाने मला कुठेतरी माझा मथुर भेटला. माझ्या महादेवाने मला कुठेतरी मथुर दिला. आणि या व्यथा मथुरच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलं, म्हणून इथे मला मांडायला भेटल्या. खरं तर सर्वप्रथम मराठवाड्याचे विषय नंतर घेतो मी. आज जे जिल्ह्यातील बैलगाडा मालक आहेत, तो शेतकरी वर्ग आहे. प्रत्येक जिल्हे झाले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरं तर जिल्हास्तरीय पहिले स्पर्धा व्हायला पाहिजेत. कारण की जे गावखेडे आहेत, जे जिल्ह्यातील नंदी आहेत, एक जिल्हा स्पर्धे म्हणजे जिल्ह्यातील फक्त एक जिल्ह्यातील बैल पळतील, नंदी पळतील. त्या नंदीतील जे शेतकरी वर्ग आहेत, जे बैलगाडा मालक आहेत, गोरगरीब बैलगाडा मालक आहेत, जेव्हा त्या जिल्ह्यातील स्पर्धेमधून नवीन बैलगाडा मालकाला त्याच्या कपाळाला गुलाल लागेल, त्या गुलालाचा आनंद त्यांना घेता येईल. आतापर्यंत काय होतो, जे ठरलेले नंदी आहेत प्रत्येक ठिकाणी तेच नंदी टॉप 10 मध्ये राहत असतात. पण जे गोरगरीब बैलगाडा मालक असतात, जे स्थानिक बैलगाडा मालक असतात, त्यांचे कपाळाला गुलालच नाही भेटत. मग ते काय करतात, प्रत्येक ठिकाणी टेम्पोचा भाडा, त्याच्यानंतर सोबत जी असणारी टीम, म्हणजे या सगळ्या गोष्टींना म्हणजे हर गोष्टीला आताच्या घडीला पैसे लागतो. पिकअप घरातून काढली तरी 1000 रुपयाचा डिझेल लागतो. मग त्यांच्या मनामध्ये तो राग रोष बसलेला आहे, तो चीड बसलेली आहे. ही चीड कुठेतरी निघण्यासाठी, जो राग रोष निघण्यासाठी जिल्हास्तरीय सुद्धा स्पर्धा घ्या. म्हणजे कमीत कमी जी जिल्ह्यातील जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्या कपाळाला गुलाल लागेल. त्याच्यानंतर जे आपण भारत केसरी मध्ये सगळे नंदी पळत असतात. मग त्या छोट्याशा गावामधून असे मैदान घेतो. त्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्रातील सगळे बैल पळत असतात, सगळे नंदी पळत असतात. भारत केसरी मध्ये सगळे नंदी पळत असतात. मग त्या छोट्याशा गावामधून महाराष्ट्र लेवलला, हिंद केसरी लेवलला, जेव्हा आपल्या स्थानिक लेवलला जेव्हा आपला कुस्ती पैलवान असतो, कुस्ती पैलवान जेव्हा आखाड्यामध्ये आपला आई वडील असतो, गुरु असतो, तो सुरुवातीला टाकतो, त्यावेळेस आपल्याला आखाड्यातलं काही कळत नसतं. जेव्हा आखाड्यात आपण उतरतो, उतरल्यानंतर असती आपल्या गावासाठी खेळत असतो, नंतर शहरासाठी, तालुक्यासाठी, नंतर हिंद केसरी लेवल मध्ये महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र केसरीसाठी खेळत असतो. म्हणजे हे टप्पे आपल्या बैलगाडा संघटनेमध्ये हे बदल झाले पाहिजेत. जिल्हास्तरीय कशासाठी, तर गोरगरीब गाडा मालकाला त्याचा लाभ भेटेल. दुसरी गोष्ट, आता सांगायला गेलो, नगरचे जे बोदगे दादा आहेत, धनाजी तात्या, आज तुमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं ना, आहे का नाही? जेव्हा बैलगाडा क्षेत्र बंद होता, तात्या सौदापूरवरनं दिल्लीत यायचे, तसे ते बोदगे दादा होते, शेवाय आबा होते, हे सगळे एकत्र यांची टीम होती. ते टीम मिळून तिकडे दिल्लीत लढा ते द्यायला इथून जायचे. आज जे नगरवाले आहेत, तसंच आपले छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ माता, जिजाऊ मातेचा जिथे जन्म झालाय बीड जिल्हा, त्या बीड जिल्ह्यातील तात्या मला एक गोष्ट सांगा, ते बीड जिल्ह्याला बंदी आणली आणि नगरवाल्यांना बंदी आणली, त्यांचं कारण काय, मूळ कारण काय पटतंय का? त्यांना बंदीचं कारण होतोय का? बंदी बसते का त्यांना कायद्यानुसार? बघा, मी कोणाची बाजू नाही मांडत. ज्या चुक्या आहेत त्या चुक्या ऍक्सेप्ट करा. या छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड महाराष्ट्रभर देशभरात लढा दिला, सगळ्यांना आपला देश स्वातंत्र्य केला, आपल्या मायमाऊलींनी नाव वाचवलं, सगळ्या जाती जमाती सगळ्यांना एकत्र केलं ना. आज एखाद्या घरात बसलेल्या व्यक्तीकडून जर ह्या जातीपातीमध्ये, शहरांमध्ये विभागणी होत असेल, तर कुठेतरी थांबवण्याचं काम आपलं आहे ना. तर मी कुठे चुकीचा बोलत असेल तर याच ठिकाणी माईक पकडा हातामध्ये, माझ्याशी संवाद साधा. आता
दिवसापूर्वी एम नाना पप्पा आपले अध्यक्ष पूर्ण संघटनेतील अखिल भारतीय संघटनेतील टीम होती, मेंबर्स होते, एकत्र बसले. 6 बैलांवरती 6 नंदींवरची जी बंदी होती ती हटवली. नाशिकची गर्दी कुठली, नाशिकची खरेदी, त्याच्यानंतर मराठवाड्यातील खरेदी. 6 नंदी. बघा विनोद दादा, माफ करा मला, 6 नंदी मधून विनोद दादांनी एक नंदी खरेदी केला. त्या नंदीमुळे वाद झाले तिथे. बघा सगळ्यांनी ऐका, त्या नंदीमुळे वाद झाले. आज त्या नंदीला सुद्धा बंदी उठवली. मग त्या मराठवाडावाल्यांना, नाशिकवाल्यांना आज जे महाराष्ट्र केसरी आपण ठरवतो, महाराष्ट्रातील जर सगळे नंदी नसतील तर कशाला महाराष्ट्र केसरी किताब संबोधला जाईल, कशावरून